औ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी पुण्यामध्ये मुक्कामी होती तेव्हा या निमित्ताने राष्ट्रीय भारुडाकार चंदाताई तिवाडी आणि त्यांची कन्या संध्याताई तिवाडी साखी या पुण्यामध्ये भारुड सेवा करतात। पर्यावरण दिंडीच्या माध्यमातून या दोन पिढ्या भारुडाचा वारसा पुढे चालवतात। या निमित्ताने प्रसिद्ध भारुडाकार मायलेकींसोबत गप्पा मारल्यात आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। सूर्य उगवला आणि प्रकाश पडला हे वाढलं तापमान जय रे विठ्ठल। मी आता पुण्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये दोन्ही पालख्या मुक्कामाला आहेत। अनेक उपक्रम पुण्यामध्ये या निमित्तानं सुरू असतात आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा पर्यावरण दिंडीचा उपक्रम आहे। आणि आता माझ्यासोबत आहेत चंदाताई तिवाडी, राष्ट्रीय प्रसिद्ध भारुडकार, आणि त्यांच्या कन्या संध्या साखी। खरं तर ह्या दोन पिढ्या आहेत आणि या दोन पिढ्यांनी महाराष्ट्राला भारुड परिचित करून ठेवलं, वारसा चालवला आणि भारुड तळागाळापर्यंत नेण्यामध्ये चंदाताई तिवाडींचा फार मोठा सहभाग आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी ती परंपरा जोपासली। स्वागत आहे तुमचं दोघींचंही जय महाराष्ट्रामध्ये। रामकृष्ण हरी। चंदाताई, अनेक वर्ष लोटलेली आहेत, जनजागृतीचं काम तुम्ही या माध्यमातून केलं, जे संतांनी सांगितलं ते तुम्ही समाजापर्यंत नेऊन पोहोचवण्याचं कार्य केलं आहे। आत्ताच्या या घडीला काय भावना आहे? आत्ता आम्हाला गतवर्षीप्रमाणे गेली जवळजवळ 11 वर्ष झाले आम्ही पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी ही वारीमध्ये आम्ही सेवा करतो। ही वारकऱ्यांच्यापर्यंत, ग्रामीण भागातून आलेल्या लोकांपर्यंत जे पर्यावरणाचं संतुलन ठेवायला पाहिजे, प्रदूषण आणि जीवहानी आणि घाणीमुळं आणि त्या प्लॅस्टिकमुळं आणि आपल्या काहीतरी बाहेरचं खाणं आणि हवामान या सगळ्यांची माहिती तळागाळापर्यंत गेली पाहिजे। त्यासाठी आम्ही संतांच्या वाणीतून जे काही वाङ्मय आहे त्याच वाङ्मयाला समाजापर्यंत त्याच माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न। मागच्या वाङ्मयांमध्ये काही रेफरन्सेस मिळतात। आत्ता पर्यावरण हा वेगळा विषय आहे आणि त्या काळात तो कदाचित वेगळा होता असेल, पण त्या काळात लिहिताना असं काही लिहिलं गेलंय? हो, कारण त्या काळामध्ये सुद्धा हे सगळे प्रश्न होते, उलट याच्याहून जास्त होते। आणि म्हणून संतांनी लिहिलेलं जे वाङ्मय आहे की ज्याने वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळवेती, किंवा झाड हे जगलं पाहिजे, त्याने आम्हाला श्वास मिळतो आणि हा ऑक्सिजन देणारी जी झाडं आहेत ती आपण आपल्या आजूबाजूला लावली पाहिजे। स्वच्छता अभियान आणि त्यानंतर लेक वाचवा अभियान, अशा वेगवेगळ्या अभियानांमध्ये लोकगीत आणि त्याबरोबर भारुड यासोबत मी स्थानिक तालुकास्तरीय जिल्हास्तरीय असे अनेक कार्यक्रम करत आणि मग शेवटी HIV अवेअरनेसपर्यंत पोचले। आणि महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळ ठाणे यांच्या खांडगे मॅडमच्या संस्थेच्या वतीनं मी जवळजवळ 550 कार्यक्रम HIV अवेअरनेसचे केले। ठाणे जिल्ह्यापासून तर रायगड, त्यानंतर बऱ्याच जिल्ह्यामध्ये सोलापूर असेल किंवा नगर असेल, अशा पुणे जिल्हा असेल। पुणे जिल्हा तर रेड रिबन एक्सप्रेसच्या वेळेला आम्ही खास एक प्रोग्राम अरेंज केला होता, रेल्वे स्टेशनवर त्याचं सादरीकरण केलं होतं। खूप आनंद पण मिळतो याच्यामध्ये आणि ज्या कामामध्ये आनंदही मिळतो आहे आणि लोकांना वाटल्याने आपलंही ज्ञान वाढतं आहे। पण मुलांच्या मात्र भरपूर वारकरी शिक्षण संस्था आहेत, अगदी गावागावामध्ये 2-2, 3-3 आपल्याला काय जास्तच असतील, परंतु मुलींना हे शिक्षण मिळत नाही। कारण माझी ही खंत आहे, मी लहानपणी जर का मला एखादं मुलींचं असं वारकरी शिक्षण संस्था असली असती, मला शिकायला मिळालं असतं, तर मी नक्की अजून जास्त चांगल्या प्रकारे सादरीकरण करू शकले असते। आणि म्हणूनच आता हे ज्ञान मुलींना जास्तीत जास्त देता यावं यासाठी हे मी कार्य हातामध्ये घेतले। तुमच्या कार्याला शुभेच्छा, तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आणि तुम्ही या वारीमध्ये सहभागी झालेत त्यासाठी अगदी मनापासून आभार। खरं तर ही परंपरा आहे आणि ही संस्कृती आहे, हे आपल्या समाजाला मिळालेलं एक देणं आहे आणि हे देणं अशाच पद्धतीनं पुढे पुढे वारसा हक्कानं चालत राहो, याच आपण या सगळ्यांना शुभेच्छा देऊया। कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी पुण्यातून।